प्रतिमांचे या ठिकाणी पूजन केले जात आहे। महाराष्ट्राच्या मातीमध्ये खेळाडूंना महाराष्ट्राला महाराष्ट्रातील ओळख करायला निर्माण करण्याचं काम केलं ते महाराष्ट्र राज्यातील राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच्या अंतःकरणात घेतला होता महाराष्ट्र घेतला होता महाराष्ट्र असं म्हणण्याच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांना स्वाभिमान देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या सुरुवात करीत आहोत। त्या कार्यक्रमाच्या आयोजक सौ रेश्माताई जगताप शिवसेना सन्माननीय हा कार्यक्रम संपन्न होतो। तरीही आपण सर्वांनी एकत्रित झाल्यानंतर सर्वांनी स्मारकाकडून हवा अशी विनंती माझ्यासमोर सांगितलं नाही म्हणशील। पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जे आपलं लाईव्ह कव्हरेज आपल्याला दाखवणार आहे आणि हाय मराठीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचं काम करत असतात आणि प्रसिद्धीसाठी सुद्धा ते उपस्थित आहेत। त्याबरोबर महिलांबरोबर महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करणारा बरेच पुरुष मंडळ देखील उपस्थित आहे। कारण महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि महिलांची चळवळ सगळ्यांना सुरू करण्याचं काम संपूर्ण रेश्माताई जगताप शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख यांचा सन्माननीय सुवर्णताई यांनी करावा। जोरदार टाळ्या वाजवल्यामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे त्याचा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देखील सन्मान केला जातोय। सन्माननीय सौ विमल सुपुणेकर उप जिल्हा प्रमुख सातारा महिला आघाडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। कृपया रामी सुधीरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। कृपया त्यांनी त्या सर्वांना स्वीकार करावा अशी नम्र विनंती। सन्मानाचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती। आवाज ज्यांचा आहे आणि आवाजामुळे त्यांची ओळख आहे अशा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। कृपया त्यांनी त्या सन्मान या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वत्रिक उपस्थित आहेत। आपल्या पत्नीचे गुणांबद्दल सत्कार केल्याचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती। तुमच्यासाठी स्वतः उपस्थित राहिला आज महिला दिन आहे आणि स्वतःच कौतुक करावं म्हणून जोरदार टाळ्या वाजवा अशी विनंती होती। सावित्रीबाई असतील, रमाई असतील, निमाई असतील, ज्या ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या अशा सर्व स्त्रियांना आज महिला दिनाच्या निमित्तानं मी त्रिवार मानाचा मुजरा करते आणि आज मी तुमच्या समोर दोन शब्द बोलायला उभी राहिले। सर्वांना अशी अपेक्षा आहे जिल्हा संपर्क प्रमुख लोकसभा संपर्क प्रमुख संशीतल रेश्माताई जगताप यांनी पहिल्यांदाच सातारामध्ये महिलांचा सन्मान म्हणून आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जो एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला पहिला त्यांचं मी आपल्या सर्व महिलांच्या वतीने त्यांचं स्वागत करते। त्यासाठी एक महिला दिवस हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही किंवा एक दिवस महिलेचा सन्मान करण्याचा दिवस नाही, पण आज आपण उपस्थित राहिलो त्या निमित्तानं आपण सर्वजणी एकत्रित आलो। पण आज खूप मनापासून असं सांगावंसं वाटतं की तुम्ही आणि इतर जास्त महिला उपस्थित आहेत कुणालाही काही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाहीये, सर्वसामान्य घरातून आलेल्या महिला आहेत। तुमच्यासारख्या महिलेचा आदर्श घेऊन आज आम्ही इथं एवढ्या मोठ्या मंचावर उभं राहून दोन शब्द जर बोलत असू तर आम्हाला खरोखर तुमचा सार्थ अभिमान वाटतो की आज तुमच्यामुळे हे मंच आम्हाला मिळाले आणि त्यामुळे आम्ही तुमच्या मनापासून अतिथी आणि उपस्थित महिला भगिनी, आजच्या या महिला दिनाच्या अवसरावर आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। साताऱ्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या
जगताप मॅडम तुमचे खूप खूप शुभेच्छा आणि आभार. एकनाथ शिंदे साहेब यांचे काम पाहिले तर खरोखरच प्रशंसनीय आहे. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता आपण परवाच बघितलं ज्योतिबाई वाघमारे म्हणजे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ती महिला कोण होत्या काय होत्या थोड्या दिवसांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. पण आपल्या साहेबांचं मन एवढं उदार आहे की त्यांनी त्यांना सरळ संसदेमध्ये घेऊन बसवलं. खरंच त्यांचं काम खूप उल्लेखनीय आहे. आणि आबा एवढं दुःख पेलणारी फक्त स्त्रीच असते. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महिला कधी आई कधी बहीण तर कधी पत्नी सर्व रूपात जिचा त्याग आणि प्रेम अशा स्त्री शक्तीला सलाम. जगाला प्रेम माया ताकद आणि प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद यश आणि समाधान नांदो. धीर चुकलेल्या माणसाला धीर द्यायचा असतो पण आजकाल लोकांना वाटतं की टोमणे मारण्यातच सगळ्यात जास्त मजा आहे. प्रत्येक वेळी डर काही पडायची आवश्यकता नसते. आपली शांतता देखील खूप दहशत बसवून द्यावी लागते. तसेच आमच्या रेश्माताईंनी सुद्धा एक धडाकेबाज लागणीची एंट्री केली ना साताऱ्यात. ती म्हणजे मी 7-8 वर्ष झालं साताऱ्यात राहते. खरं सांगते म्हणजे आपली जी मातृभूमी आपली जी आपल्या ज्या जिल्ह्यात आपल्या ज्या जिजामाता झाल्या जिजामाता ज्या धडाडीनं राहिल्या त्या धडाडीनं आपल्या रेश्माताईंनी या साताऱ्यात एंट्री केली आणि ते अशा वाघिणीची एंट्री होणं खरंच खूप गरजेचं होतं. मी 7-8 वर्ष शिवसेनेचं नाव खरंच कधीच ऐकलं नव्हतं जितकं या 1-2 महिन्यातच तिथं सगळीकडे असते. आणि मॅडम मुंबईत राहतात पण मला असं वाटत नाही की एक आठवड्याला मुंबईत शांततेत राहत असतील. आठवड्यातील ठिकाणी एक दिवस तरी साताऱ्याला ते 100% देतातच. आणि त्यांच्या नेतृत्वात जे 2-2.5 वर्षात काम झालं नाही ते ह्या 2-2.5 महिन्यातच होते. आणि महिलांना एक फक्त मॉक समजला जायचा पण मॅडमनी प्रत्येकीला कामं वाटून दिली. कामं वाटून दिली. प्रत्येकीला एक प्रोटोकॉल दिला आणि त्यानुसार आपल्या महिला सर्व काम करत आहेत. आमच्या उपजिल्हा प्रमुख आहेत आपल्या सुलोचनाताई आहेत. परत सुपलेकर मॅडम आहेत. संगीता पवार मॅडम आहेत. प्रिया मॅडम यांची हे खूप चांगलं काम असते. अशा व्यवसाय स्वीकारलेल्या सुनीताताई पवार उमराज हवालदार ह्या आपलं मनोगत व्यक्त करतील. दिलेलीच आहे. मॅडमनी आग्रह केला की पुन्हा 2 शब्द बोला तर मी पुन्हा 2 शब्द तुमच्यासाठी बोलते. कारण की काय मी राष्ट्रीय कार्यक्रमात पहिल्यांदाच आलेले आहे. तरी पण माझा विषय असणार आहे की महिला सुरक्षा. कारण की महिला सुरक्षित आहेत का तर नाही. पण महिला सुरक्षित नाही त्याबरोबर महिला बऱ्याच अत्याचाराला बळी पडतात. मग त्या सामाजिक अत्याचार असतात किंवा एखाद्या सामाजिक अत्याचार असतात कौटुंबिक अत्याचार असतात. त्याचप्रमाणे हुंडाबळी असतात. हुंडाबळी बऱ्याच ठिकाणी आपण आता बघतोय की मोठमोठ्या म्हणजे आता पहिलं गावाकडे चालायचं की हुंडाबळी घ्यायचा किंवा हुंडा घ्यायचा किंवा हुंड्यासाठी मुलीला छान केला जायचा. पण आता आपल्याकडे 2-3 प्रकारे मोठमोठ्या घरात म्हणजे राजकीय घराने म्हणू शकत नाही मोठ्या घरात ते घडलेले आहेत. तुम्हाला प्रकरणे माहितीच असतील. तर हुंडाबळी पडू नका. तसेच अत्याचाराला बळी पडू नका. सुरक्षित राहा. काही अडचण आल्या तुमच्यासाठी कायम 24 तास आम्ही कर्तव्याचे असतो. कधीही तुम्हाला काही अडचण आली डायरेक्ट शिवाराला फोन करा. तुम्हाला 2 मिनिटात पोलीस मदत दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणतीही कसलीही मदत पडू द्या कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही मदत मागू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच आता माझ्या उपराच्या महिलांना माहिती मला रात्री कधीही त्यांनी फोन केला कोणतीही अडचण असेल तर मी रात्री कधीही त्यांना मदत दिली जाते. त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांच्या मदतीला येईल. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. वरती जी ताकद असते ना ते आता त्यांना सांगितले. अंगावर वरती चढली ना एक प्रकारची ताकद येते. आपण सक्षम बनतो आम्ही आणि भीती हा शब्दच जातो आमच्या ह्याच्यात. खूप ताकद असते वरती आणि ही वरती ज्यांना कोणाला घेता येईल ना त्यांना सहज घ्यावी अशी आमची इच्छा आहे. कारण वर्दीसारखं आयुष्य ज्याला वर्दी भेटते ना त्याला त्याची किंमत कळते.
एवढं बोलून मी थांबते. जय हिंद. महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या म्हणजे आज आपण इथे आलो आहोत ते खऱ्या अर्थानं फक्त रेश्माताईमुळे. आजपर्यंत अगदी सर्व महिलांना मी सांगते, महिला कशासाठी उपयोगाला येतात तर महिलांमुळे काम पटकन होतं. महिला कशासाठी उपयोगाला येतात तर बाबा महिलांच्या बोलण्यामध्ये शैली आहे, वकफ आहे, ताकद आहे आणि त्या कोणतंही काम सहज करू शकतात म्हणून महिला पाहिजे. अरे पण त्या महिलांचा आदर करण्यासाठी एक दिवस असतो, तो दिवस होता त्या स्वतः जातात. पण ताईंच्या म्हणणं होतं की त्यांचा दिवस आज आपण घडवायचा, त्यांचा दिवस आज आपण साजरा करायचा. ते साजरा करतात आपण वुमन्स डे साजरा करायचा. आणि याच्यासाठी आपली शिवसेनेची वाघी सातारा जिल्ह्याची धडधडती तोफ रेश्माताई जगताप जिल्हा संपर्क प्रमुख आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखर मला वाटतं सातारा जिल्ह्यासाठी मी जे आज कार्यक्रम राबवला त्याचं माझं सार्थक झालंय, कारण माझ्या महिला भरपूर आल्या आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तेवढी त्यांना मला हेल्प केली आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे सादर होतोय. त्यामुळे सगळ्या महिलांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आपल्या सर्व बहिणींचे लाडके भाऊ आणि आपले पाठी म्हणजे माझे गुरुवर्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी सर्व एकदम भरभर टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपले सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मी साहेबांना विनंती केली, मला असा कार्यक्रम घ्यायचा आहे साहेब, मी काय करू म्हणे, बिंदासपणे घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि डॉक्टरांनाही भेटले, म्हटलं मला वहिनींना या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं होतं, पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आल्या नाही. नंतर मी वृषाली वहिनी म्हणजे आपल्या साहेबांच्या सुनबाई डॉक्टरांच्या मिसेस त्यांनाही मी बोलली, पण मला वाटतं त्यांच्यापर्यंत माझा निरोप सुवर्णाताईंनी दिला आहे. तर ताईंनी छान कार्यक्रम केला आणि मला बोलवलं, तुलाही बोलवलं होतं पण तुम्ही का नाही आल्या. तर मग वहिनी मला नाही तू जा, काय हरकत नाहीये, तुम्ही गेल्या ताई तरी चालेल, मी काय आणि तुम्ही काय, म्हणून त्यांच्या वतीने आपल्याकडे त्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचंही आपण आभार मानूया. तसेच स्टेजवरील सगळ्या म्हणजे माझ्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत बसलेल्या वाहिनी, आणि त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदेचे आत्ताच निवडून आलेले अजितजी सपकाळ साहेब, त्यांच्या देखील सौभाग्यवती आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. तसेच माझे सगळे लाडके भाऊच बोलायला लागेल, ज्यांची संख्या नाहीये तरी ते आले आणि मला मदत केली आहे, त्याबद्दल त्यांच्याबद्दलही एक टाळ्या होऊन जायला पाहिजे. आज आपण इथे सगळे जमलो ते याच्यासाठी की आज 8 मार्च म्हटलं तर महिला दिन म्हटलं का फक्त सत्कार आणि सन्मान याच्यासाठी तर नाही आहे हा, पण तसं बघायला गेलं तर महिला ही तळागाळापासून अक्षरशः बघायला गेलं तर आज केंद्रापासून ते घरातल्या काम करणाऱ्या महिलेचा सन्मान आहे हा, तोच म्हणजे 8 मार्च. तर आपण हा सगळ्यांनी साजरी करतोय आणि सगळ्या महिला एकदम छान, अगदी रंगपंचमी असताना देखील इथं आलाय. मला वाटलं नव्हतं आज रंगपंचमी, मला सगळ्यांनी बोलल्या ताई आपण उद्या किंवा परवा कार्यक्रम घेऊया ना. म्हटलं का बरं, म्हणे ना आमच्याकडे रंगपंचमी खेळली जाते, रंगपंचमी असल्यामुळे. म्हटलं नाही असं नाही होणार. म्हटलं 8 मार्च आपल्याला 8 मार्चलाच कार्यक्रम घ्यायचा. तर मग म्हटलं काय करूया, म्हटलं येथील महिला तुम्ही सांगा, कारण आपण गेम ठेवूया, ते गेमसाठी महिला नक्की येणार खेळायला. आणि खरोखर आलात तुम्ही, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि आता आपण थोड्याच वेळात कार्यक्रम घेणार आहोत. तर मी थोडक्यात एकच सांगेन का जे आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत, आज आपले मुख्यमंत्री असताना त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्याचं ते सगळेजण, सगळ्या महिला गावागावातल्या शहरातल्या सगळ्या त्याचा उपभोग घेत आहेत. तर तसंच याच्या पुढेही सगळ्यांनी त्याचा उपभोग घेत आहेत. आता मला वाटतं इलेक्शन गेलेले आहेत, फक्त राहिलेत मला वाटतं ग्रामपंचायत सरपंचचे इलेक्शन येतील आता. तर तिथेही जसं आता आपण बदल केलेलाच आहे, साताऱ्यामध्ये जो आपण बदल करून दाखवलाय त्याबद्दल साहेब खूप खुश आहेत.
त्यामुळे हा बदल जो झालाय तो सगळा लाडक्या बहिणीमुळे बदल झालेला आहे आणि त्याचाच आता आपल्याला परत त्यांना असं मुख्यमंत्री म्हणून करायचंय आणि आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे. माझं तर स्वप्न आहे, पण त्याबरोबर लाडक्या बहिणीचं देखील स्वप्न आहे का साहेब परत मुख्यमंत्री म्हणून बसावे. आज कालच बघितलं तुम्ही, साहेबांनी काम करणाऱ्या महिलांना ते कधी मागे हे करत नाहीये. त्यांना काम करणाऱ्या महिलांना आवडतात. जो काम करतो तो पुढे जातो, जो बोलतो तो पुढे जातो. त्याप्रमाणे आज काल आपल्या ज्योतिताई ह्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. आज त्या देखील तळागाळात म्हणजे काम करून अक्षरशः त्यांनी काय सांगितलं, माझ्या पायात चप्पल नव्हती घालायला, तर त्याप्रमाणे त्यांनी आज गल्लीतून दिल्लीत त्यांना साहेबांनी नेले. तर साहेब हे आपले सगळ्यांना न्याय हा देतात. गरीबांचा वाली आणि नाथांचा नाथ हा एकनाथ आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या लाडक्या बहिणींनी त्यांना साथ द्यायची आहे आणि परत साहेबांना आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बसवायचंय. आणि ह्या महिला दिनाचा हा एकच ध्यास असेल का साहेब हे आपले परत मुख्यमंत्री झाले पाहिजे. हा पल करून इथून जायचंय, सगळ्यांनी छान आनंद घ्यायचा आहे. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, जेवण आहे. जसा कार्यक्रम चालू होईल तो तालुक्याप्रमाणे आपण घेणार आहोत. पहिले तालुका होत असताना दुसऱ्या तालुक्यातल्या महिलांनी खाली जाऊन जेवण करून घ्या आणि त्याच्यानंतर बक्षीस पण घ्या आणि आनंदाने परत जा. एवढेच मी सांगेन. मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही चुकलं असेल तर माफ करा. 2 घोषणा नाही तेवढ्या सगळ्यांनी वर आतमध्ये तुम्ही पण द्यायच्या माझ्या मागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. लाडक्या बहिणींच्या भावाचा नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद. याला समाजाने काय करतो, याला पूर्णपणे त्या समाजाचा स्वीकार करायचे, पूर्णपणे त्या समाजाचा स्वीकार करायचे असे विनंती पात्रांवरून या ठिकाणी उपस्थित आहे. पात्रांमध्येच वीरपत्नी राजेश सुंदरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात होता. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे, स्वीकार करावा अशी विनंती. राहुल एसबीआय बँक ऍडवायझर यांचा ठिकाणी सन्मान केला जातो. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती. मनीषा शरद महापुरे आशा स्वयंसेविका त्या देखील डॉक्टर यांचा देखील निघाल्यानंतर सन्मान केला जातो. कृपया त्यांचं ज्यांना गोविंद सरस वासोळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. कृपया त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे अशी नम्र विनंती. हर्षराज कदम, सौ वनिता हर्षराज कदम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. अशा सुपरवायझर म्हणून त्या यानंतर कुंभरदेवी अशा सुपरवायझर म्हणून करत असणाऱ्या सौ तेजस्वी राजेंद्र घाटगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. यांचा देखील सन्मान चिन्ह आणि शाहदेव सन्मान केला जातो. कृपया त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. सामाजिक कार्यकर्त्या सौ मंदाकिनी शामराव मुली यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. कृपया कृपया त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्याची रोहिणी कुमार शिंदे. माझा सत्कार केला तो माझा एकटीचा नाही केला, तर माझ्या सर्व पोषण आहार महिलांचा केला आहे. आणि आज त्यांनी मला हे तेज मिळवून दिलं, त्याबद्दल मी त्यांची शतशः आभारी आहे. आज आम्ही पोषण आहारच्या महिला काम करतो, पण जसं आशाताईंचा आज इथं उल्लेख केला, तसंच आज अंगणवाडी सेविकांचा उल्लेख केला, पण आज आम्ही तुमच्या मुलांना काळजीपूर्वक आहार करून घालतो, पण आमचा कुठेही सत्कार केला जात नाही. पण आज यांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे शतशः आभारी आहे.
उपस्थित महिलांचे सर्वप्रथम ताईने स्वागत केलेलंच आहे, पण तुम्ही इतकं छान माझं आता काय करायचं आपल्याला तयार आणि मराठी करायचं त्याला तुम्ही तयार करायचं म्हणते ना म्हणजे सगळ्यांना नाम विचारायला किंवा बाकी गोष्टी कोणत्या गोष्टी करायला वेळ नाही त्यामुळं तुम्ही जे उभं असणार ते काय असेल तुम्ही जरा विश्वासायचं सुरक्षित नाही जरा माझ्या उभं राहू नका कृपया सगळ्यांनी खाली उभं राहायची विनंती माझी सहयोगी आहे तुम्ही उभं राहिलं मला थोडं थोडं काय का बरं तुमच्या प्रमाणात हा तुम्हाला काय नाही हा सांगा तुम्ही हा तुम्ही उभं राहिले काय तुम्ही उभं राहिला ते काय आहे हे काय आहे काय आहे कळलं का तुम्हाला सगळ्यांना कळलं काय अम्माई पण म्हणतोय मी तुम्ही उभं राहिलाय ते पायात मला कळलं मी उभं राहिले तयार हा तयार म्हणलं की तयार यायचं ही दिवस बघा लाईन लक्षात ठेवायची ही तुमच्या पायाखाली मोठी लाईन दिसते भली मोठी दिसली का खाली वाकून बघा दिसली त्याच्या पलीकडे आहे तुम्ही ते काय आहे मळ्या अजून तळ्यात घ्यायचंय हो ते उडी मारल्यावर हो आधी नाही आता कुठे तुम्ही नंतर कुठे येणार समजलं सगळ्यांना दादा सुरू पावशी माझ्याकडे बघायचं नाही ही वायर मोठी तुम्ही फक्त वायर ही घसरत आपले पक्षी मळ्यात म्हणलं मी त्यातून घेतलेल्या बस हा कोण तुम्ही कोण कोण हा आणखी कोणाला तुम्ही आवडता ना फक्त वाकडी आणि किती पाहतो असं झालं ना चला हा मळ्यात तिकडे सर तिकडे ऐकायचं ना तळ्यात म्हणा तळ्या सगळे जण चालायचं मी उशिरा यायचं नाही एक मिनिट पाहिलं कुठं कुठं समोर हा तळ्यात तळ्यात काय होत हा मार्ग सगळा नाही चला धन्यवाद हा तारीख धन्यवाद हा किती झाले 5 अजून दोघे नाव करायचे हा जरा इकडे हा तिकडे सगळ्याला मावशी हा तुम्ही इकडे बघा हा तारीख मग नाही ना तारीख तारीख मग तारीख मग माया माया नाही ना हे तुम्ही उभं राहिला असं हे काय आहे उघडते बाहेर हा काय आहे ते
सगळ्यांना समजलं का ते काय आहे हे काय आहे चला सुरू करूया चला सासर माहेर सांगितलंय ना काय सांगितलं होतं हे काय आहे हे काय आहे हा तुम्ही पाठीमाग काय आहे सासर किती सासरी जायचं दोघींना खूप जावा सासरा जात असताना एकटं जावा अजिबात कुणाला बोलायचं नाही कळलं का चला सासर माहेर 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 कुठलं माहेर पाहिजे जाऊ ते चला तिघी जणी 1 2 3 1 2 3 सासर माहेर सासर उशिरा यायचं नाही हा चला माहेर हा तुम्ही बस होते हा माहेर लक्ष बाहेर बाहेर धन्यवाद हा चला बाहेर बाहेर असू द्या बाहेर 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 सासर बाहेर बाहेर दोघांच्या बाहेर हो बाहेर चला सासर बाहेर 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 सगळे हा चला सासर नाही नाही म्हणतात त्या सुरुवातीला पाहिजे कसं काय चला सासर सासर बाहेर मंडळी सासर हा सासर तुम्ही द्या तुम्ही या या साईडला या हा तुम्ही द्या हा ती तुम्ही या तुम्ही मध्ये या मध्ये तुम्ही या इथं मध्ये या हा तुम्ही मात्र या हा ओके चला सासर बाहेर उशिरा का होईना पण तुम्ही चुकला बघून गेला दोघीही खाली बसून घ्या चला का पाच मिनिटं बाहेर बाहेर आऊ सांगा की आऊ त्यांना घेऊन गेला पण आता लाईव्ह व्हिडिओ तो तुम्ही घेऊ नका व्हिडिओ चालू का नाही प्रामाणिकपणे बसून घ्या बाहेर 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 सासर बाहेर सासर बाहेर बाहेर सासर सासर उडी मारायची हा या चला आणखी कोण चौघीला चला आणखी कोण अजून दोन मिनिट शेवट सासर सासर सासरात ते सोबत दिसते हा सासरामध्ये धुवून उडायचं त्याच्यामुळे उडायचं चला सासर बाहेर उडी बाहेर सासर बाहेर सासर बाहेर तुम्ही देऊ शिरायचा बरं का बाहेर बघायचं नाही चला बाहेर सासर सासर हा एक वेळा तुम्ही उठायचं एक वेळा ते उठायचं जोडी बघून घ्या हे कोणी घटाचं भक्ती होण्यासाठी आहे हा एक पाव पुढे चालायचं 1 2 3 4
एकच तुम्हा म्हणून बोलायचा, एकच. हा एकच सुंदर बघा. हा प्रयत्न करा, एक शासन मी एकत्रित आणून ठेवा. एकच तुम्हा बोलायचे. टाइम झाला, 1 मिनिट झाला, 1 मिनिट लवकर. एक तुम्हा एक लक्ष ठेवा. व्हिडिओ चालू आहे. कोण किती फोटो बघा. ट्विटरला बोला. हाय ठेवूया. शिल्लक संपले. जो होवे हाताने बोलायचा नाही. टायमिंग झालं. 15 सेकंद झाले. पुढे संपले. संपले का? 4 सेकंद बाकी आहे. 4 सेकंद बाकी आहे. कुठे आहे? बघा इथं मला फोन आहे. पुढं बघा एकाने जास्त उचलले त्यामुळं. अरे आपण किती पडले पुढं? कुठल्या का टाइम झाला? एक मिनिट सगळ्यांनी चिटिंग केली आहे. तुमच्या म्हणजे एवढा फुगा नको कोण कुठे फुगा फुगा चांगला मोठा फुगवायचा. उठायला मग पहिला उभं खेळायचं. आणि जो फुगा पडत नव्हता फुगा हातात घ्यायचा, दुसरा फुगवायचा. तू पळायचं.